पाहायचं या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती हा पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करेल यावेळी पेंदर टीमचा. यावेळी पाहायचा पहिलाच बॉल वरती निश्चितच चेंडू यावेळी काउंटर अटॅक रोहित पाटील वरती पॅड वरती चेंडू आदळलाय आणि गोलंदाज यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी मंचावरती पाठवा. कोण आहे गोलंदाज? विपुल भोईर. यावेळी मात्र जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात त्याच्याकडून जरूर या ठिकाणी मात्र सिंगल आली आहे. निश्चितच मागच्या मॅचचा विचार केला पेंदर टीम गोलंदाजीचं वर्चस्व दिसलं होतं मात्र त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी मागच्या मॅचचा हिरो कृष्णा पाटील मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू पॅड वरती आदळतोय आणि निश्चितच डॉट बॉलची सांगता या ठिकाणी मात्र समाप्त झाली आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सिंगल आली आहे त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात त्यानंतर मात्र थोडंसं जखडून ठेवलं. पहिल्या चेंडूवरती निश्चितच रोहित पाटील वरती बोलबाला चालवला गोलंदाजानं त्यानंतर कृष्णा पाटील. डेफिनेटली यावेळी मात्र कट करायचं होतं त्या ठिकाणी फक्त बॅट अँड बॉलचा थोडासा संपर्क झाला आणि सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. आमच्या निश्चितच विचार केला तर फलंदाज ऑन स्ट्राईकला कृष्णा पाटील होत्या त्या ठिकाणी मात्र टोटलचा विचार केला तर कानपुले टीम जाऊन पोहोचली आतापर्यंत दोन्ही आकड्यावरती. पाहायचंय विपुल भोईर यावेळी मात्र गोलंदाजीचं वर्चस्व दाखवेल का? मागच्या मॅच मध्ये तर कुठेतरी चांगली गोलंदाजी केली होती पेंदर टीमनं मात्र या ठिकाणी तेच घडेल का? डेफिनेट यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला उचलला. यावेळी मात्र तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि टोटल 2 धाव्या ठिकाणी कन्वर्ट केल्यात. 2च्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 4 या आकड्यावरती. निश्चितच पाहायचं या ठिकाणी मात्र 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. येस डेफिनेटली यावेळी मात्र उडवला हवाई सफर चेंडू थांबणार नाहीये जातोय सी मार रेषा पलीकडं. हा जबरदस्त प्रतिहल्ला रोहित पाटीलच्या बॅटमधनं हा दमदार षटकार. पाहिलं तर पूर्णपणे यावेळी लॉंग लेगची बाउंड्री लाईन क्लिअर करत त्या ठिकाणी हा जबरदस्त प्रतिहल्ला रोहित पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. 6च्या मदतीनं कानपुले टीम जाऊन पोहोचली या ठिकाणी बिनगडी बाद 10 या आकड्यावरती आणि निश्चितच शेवटचा या ठिकाणी एक बॉल असेल. पहिलं षटक प्रगतीपथावर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत सिंगल कंप्लीट दुसरीसाठी कॉल तुतू मात्र रोहित पाटील कुठेतरी थोडीशी घाई करतायत मात्र या ठिकाणी कृष्णा पाटील यांच्याकडनं थोडंसं अडवलं जातं आणि 1 धावेच्या मदतीनं टोटलचा विचार केला तर पहिलं षटक समाप्त झालं आणि कानपुले टीम जाऊन पोहोचले आतापर्यंत बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत एकही घडी खर्च झाला नाहीये. 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे गावदेवी कानपुले टीम. निश्चितच चांगली खेळी राहिली आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त सामने यावेळी मात्र पार पडलेत जरूर मात्र निश्चितच एक सुपर 6 देखील सामना आपण पाहिला. केवळ विपक्ष या ठिकाणी पोइंजे यांच्यामध्ये ती मॅच झाली आणि त्या ठिकाणी मात्र निश्चितच पोइंजे संघ विजय ठरला परास्त व्हावं लागलं केवळ टीमला मात्र तो देखील संघ या ठिकाणी एका ट्रॉफीचा हक्कदार ठरलाय. मात्र पाहूया जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. पहिलं षटक समाप्त झालं आणि बॉलिंग ट्रॅक वरती हा नौका गोलंदाज येतोय ज्या दुसरं षटक हाताळतोय या ठिकाणी क्रिश. पाहायचंय पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज या ठिकाणी विपुल भोईरनं टोटली 11 धावा सफलता मात्र त्याला मिळाली नाहीये परंतु कृष्णा पाटील ला मात्र कुठेतरी शांत ठेवण्याचं काम केलंय. रोहितनं मात्र प्रत्येकाला चढवलाय. रोहितचा विचार केला तर वैयक्तिक खेळी या ठिकाणी 4 चेंडू 9 धावा त्याच्या बॅट मध्ये आल्यात. मात्र पाहूयात यावेळी गोलंदाज क्रिश स्पीडअप करा या ठिकाणी अजून देखील मॅचेस बऱ्याचशा पेंडिंग आहेत आणि जरूर आज जर विचार केला तर आमचे ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह असतील त्यांची वाहिनी देखील सुरेख काम करते आणि त्यानंतर डीजे ऑपरेटर असतील डीजे नितीन यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र सुमधुर संगीत वारंवार वाजवलं जातं. यावेळी मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅकअप चांगलं होतं
आणि सिंगल मिळाली आहे. सिंगलने जर विचार केला तर धावपटलावर धावसंख्या 1 ने भर जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. गावदेवी कानपोली टीम यावेळी दुसरं षटक प्रगतीपथावरती. टोटली 3 षटकांची मॅच म्हणजे 18 चेंडू पहिल्या पूर्वार्धामध्ये फेकले जातील आणि उत्तर अर्धामध्ये 18 चेंडू फेकले जातील आणि त्या 18 चेंडूंमध्ये मॅचचा रिझल्ट या ठिकाणी समोर येणार आहे. मात्र पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार यावेळी क्रिश. डेफिनेटली या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडला हलक्या रीतीने बॅटचा फेस खोलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले येतं. निश्चितच शॉट मिड ऑफ क्षेत्रामधून धावतायत. मात्र सिंगलला प्राधान्य दिलं कृष्णा पाटील यांना आणि टोटलचा विचार केला पुन्हा एकदा सिंगलनं धाव फलक यावेळी मात्र चेंज झाला. जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 13 या आकड्यावरती. हळूवाररित्या सिंगलचा प्रयत्न होतोय. मात्र या ठिकाणं एका दुसरा मोठा फटका मारावा लागेल. यावेळी मात्र निश्चितच रोहित पाटील अटॅक करतात परंतु बॅट अँड बॉलचा नीटचा संपर्क येत नाहीये. सिंगल मिळाली पुन्हा एकदा. बॅक टू बॅक तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आणि ती 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय टोटली 14 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना आता जर विचार केला तर दुसऱ्या षटकाने 3 चेंडू निघून गेलेत आणि प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी सिंगल आली आहे. म्हणजे पाहायचं अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत. एखादा फटका कृष्णा पाटीलच्या बॅटमधून आला तर मॅच मध्ये मजा येईल. यस रिव्हर्स सीट अटेंड करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॉडीवरती आदळला डायरेक्ट हिट. मात्र हे काय घडलं चुकीचा थ्रो आणि या ठिकाणं यस डेफिनेटली कुठेतरी खराब थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. टोटली 5 धावा या ठिकाणी नशिबाचा पंजा गावदेवी कानपोली टीमला लागत असताना ह्या 5 धावा कुठेतरी महाग पडतील पेंदर टीमला. गरज नसताना मात्र थ्रो केला. या ठिकाणी मात्र सिंगल वरती जरूर प्राधान्य दिलं असतं कृष्णा पाटील आणि रोहित पाटील यांनी. त्यानंतर मात्र या ठिकाणी थ्रो केला आणि हा पंजा मिळवलाय. टोटलचा विचार 15 धावा यावेळी मात्र जाऊन पोहोचल्यात ऑन स्कोर बोर्ड वरती. आतापर्यंत सफलता नाहीये कुठल्याही गोलंदाजाला. 19 धावा धावपटलावरती. 19 धावा क्षमा असावी 19 धावा यावेळी मात्र स्कोरबोर्ड वरती लागले आहेत. निश्चितच या ठिकाणी आमचे स्कोरर मित्र डीजे जयेश मात्र आज कुठेतरी आमच्या सोबत स्कोरिंगच्या भूमिकेत आलेत. बॅटकट असेल येस डेफिनेटली. तर या ठिकाणी टोटलचा विचार केला तर 19 धावा धावपटलावरती जाऊन पोहोचल्यात आणि दुसरं षटक यावेळी मात्र प्रगतीपथावर आहे. पाहायचा गोलंदाज पुन्हा एकदा क्रिश पेंदर टीमचा. यस लॉफ केलाय. पूर्णपणे जर विचार केला तर हा फटका निश्चितच खूप प्रॉपर टायमिंग वरती मारला गेलाय आणि फाईनल क्षेत्रामध्ये शॉट सिलेक्शन. रोहित पाटीलचा फटका काय नजाकत दाखवणारा फटका होता. जबरदस्त प्रति हल्ला या ठिकाणी मात्र गोलंदाजावरती. या ठिकाणी आपटी 12 पण पाहिला. त्यानंतर बॅटचा फेस फाईनल क्षेत्रामध्ये पूर्णपणे जर विचार केला तर ऑफ साईडला या ठिकाणी झोकावून दिलं आणि या ठिकाणी मात्र हा फटका कन्वर्ट केला एक्झिक्यूट केला आणि त्या ठिकाणी हा षटकार रोहित पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. 6च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले गावदेवी कानपोली टीम. आता जर विचार केला तर 25 या आकड्यावरती. पाहायचंय अद्याप भरपूर सारी क्षमता आहे गावदेवी कानपोली टीमचा हा रोहित पाटील. निश्चितच धरता करता धर्मवीर आणि कर्मवीराची जोडी मैदानामध्ये खेळत असताना मात्र पाहायचंय सिंगल कंप्लीट दुसरीसाठी प्राधान्य घेतलं. मात्र त्या ठिकाणी तू मामा येस डेफिनेटली सहजरित्या कृष्णा पाटील यावेळी गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि ह्या 2 धावा कंप्लीट आणि निश्चितच दुसरं षटक समाप्त झालं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावेचा विचार केला तर 27 धावा ऑन स्कोरबोर्ड. गावदेवी कानपोली टीम आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही गावदेवी कानपोली टीमचं. निश्चितच जबरदस्त फटका पाहिला मागच्या षटकामध्ये रोहित पाटीलचा आणि त्यानंतर या ठिकाणी मात्र 2 धावा आल्यात. पाहूया आता शेवटचं षटक यावेळी आणि गोलंदाज पेंदर टीमचा नौका गोलंदाज पंकज कोपरकर यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पाहायचं या ठिकाणी मात्र जरूर 6 चेंडू असतील. टार्गेट सेट केलं जाईल. कानपोली टीम आतापर्यंत कोणत्या प्रकारच्या नुकसानावरती नाहीये.
एकदम प्रॉपर टायमिंग त्यांच्या माध्यमातून वापरलं जातं. प्रत्येक चेंडूवरती सिंगल तर सिंगल, डबल तर डबल या ठिकाणी मात्र घेतली जाते. येस डेफिनेटली यावेळी मात्र काय वेग होता चेंडूला. कृष्णा पाटील यांना मात्र बीट केलं. पहिला बॉल या ठिकाणी आलाय डॉट. डेफिनेटली षटकाची सुरुवात मात्र चांगली केली आहे. पाहायचं येणारे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळेल गोलंदाज, कारण की जोपर्यंत रोहित पाटील नॉन स्ट्राईकला खेळतोय तोपर्यंत शांततेचं वातावरण राहू शकतं. परंतु कृष्णा पाटील मध्ये देखील क्षमता आहे. एक मोठा आणि अनुभवी खेळाडू या ठिकाणी मात्र खेळत असताना पाहायचे 5 चेंडू त्याच्याकडे आहेत आणि 5 चेंडू मध्ये हाणामारी होते की नाही, की गोलंदाजीचं वर्चस्व या ठिकाणी पंकज कोपरकर दाखवतोय. डेफिनेटली यावेळी स्लोवर चेंडू होता, थोडीशी गती परिवर्तन. त्यानंतर यावेळी मात्र चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू सरळ निघून चाललाय. यावेळी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची सांगता बॅक टू बॅक 2 चेंडू कृष्णा पाटील यांच्यावरती मात्र या ठिकाणी लगावले गेलेत. पाहायचा अद्याप 4 चेंडू. टार्गेट कोणतं सेट असेल हे मात्र समजेल. डेफिनेटली चेंडू हवेत आहे परंतु कोणती चुकी नाहीये. त्या ठिकाणी मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला गॅदर केलं आणि फलंदाज कृष्णा पाटील या ठिकाणी मात्र तंबूच्या आश्रयाला गावदेवी कानपोली टीमला लागत असताना हा पहिला दे धक्का या ठिकाणी कृष्णा पाटीलच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जाणार पहिला गडी. निश्चितच गावदेवी कानपोली टीम किती धावत संख्या उभी करते. येणार 3 चेंडू सांगून जातील, कारण की पहिले चेंडू 3 तर निघून गेलेत. पहिल्या 2 चेंडूवरती डॉट, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती बॅट ची एज लागल्यानंतर चेंडू या ठिकाणी मात्र हवेत उडाला आणि फलंदाजाला बाद केलं. म्हणजे 3 चेंडू डॉट निघालेत, कोणतीही धाव आली नाहीये चेंडूवरती. पाहायचंय आतापर्यंत विचार केला ना, मागच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाजानं. तो गोलंदाज होता निश्चितच विपुल भोईर. 27 धावा त्याच्या गोलंदाजीमधनं आल्या. आणि निश्चितच जर पाहिलं तर रोहित पाटील या ठिकाणी वैयक्तिक खेळतोय. 8 चेंडू 19 धावा. कृष्णा पाटील खेळत होता 7 चेंडू 7 धावा. आता पाहायचंय नौका फलंदाज मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये आलाय. मयूर मते यावेळी मात्र पाहायचं इनाईट नंबर 3 वरती आला आणि 3 चेंडू असतील. एखाद दुसरा मोठा फटका आला तर 30-35 पर्यंत संघ जाईल. मात्र पाहूया रोहित पाटीलनं ते काम करून ठेवलं ऑलरेडी, कारण की 3 षटकांचे मॅच आहे. 27 धावा ऑलरेडी लागल्यात स्कोरबोर्ड वरती. पाहायचंय यावेळी गोलंदाज डेफिनेटली या ठिकाणी मात्र तुम्हाला डायरेक्ट, परंतु स्ट्राईक रोटेट करण्यासाठी या ठिकाणी मात्र जीवदान निश्चितच फलंदाज बाद होतोय. मयूर मतेच्या पारीचा रनआउटच्या स्वरूपात हा पहिला दुसरा दे धक्का यावेळी मात्र गावदेवी कानपोली टीमला लागत असताना जरूर मात्र 4 चेंडू 3 चेंडू या ठिकाणी झालेत. म्हणजे हा चेंडू वाईट आहे तर या ठिकाणी 1 धाव तरी चढवली जाईल स्कोरबोर्ड वरती. 28 धावा धावपटलावरती लागल्यात गावदेवी कानपोली टीमच्या. पाहायचा अद्याप 3 चेंडू आहेत. स्ट्राईक मात्र रोटेट करून घेतली आहे. रोहित पाटील पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला आलाय. 8 चेंडू मध्ये त्यांनी 19 धावा कुठून काढल्यात आणि बघायचं आता काय घडतंय. अद्याप 3 चेंडू या ठिकाणं निश्चितच शिल्लक असतील. नौका फलंदाज मैदानामध्ये यावेळी पाहायचंय नितेश पाटील यावेळी मैदानामध्ये इन झालाय. एनाईट नंबरचा विचार केला तर यावेळी 4 वरती मैदानामध्ये आला. रोहित पाटील अद्याप खेळतोय, सलामीसाठी आला होता. जरूर मात्र पाहायचंय या ठिकाणी येणारे 3 चेंडू आणि या मोठे फटके येतील का. रोहित पाटीलच्या बॅटमधनं जबरदस्त मोठे फटके पाहायला तर मिळालेत. मात्र यावेळी यस डेफिनेटली यावेळी मात्र 22च्या स्वरूपात ही सिंगल आली आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. त्यानंतर जर विचार केला तर सिंगल मात्र आली आहे. चोरटी धाव या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल जरूर. आणि सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकला 29 आकड्यावरती. जवळपास 30चा आकडा गाठत आला यावेळी गावदेवी कानपोली संघ. मात्र पाहायचा अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा चौकार आला तर होतील 33 धावा, एखादा षटकार आला तर होतील या ठिकाणी 35 धावा. मात्र पाहायचंय काय घडतंय नौका फलंदाज मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये. इनाईट नंबर 4चा फलंदाज नितेश पाटील यावेळी मात्र स्ट्राईक ऑनला असेल. यावेळी मात्र पाहायचंय डॉट बॉलची सांगता. गोलंदाज यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती निश्चितच जर पाहिलं तर पंकज कोपरकर. यावेळी मात्र पाहूया शेवटचा एक बॉल आहे आणि या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पंकज कोपरकर. शेवटचा बॉल समोर नितेश पाटील. डेफिनेटली यावेळी इट इज अ वाईड बॉल.
वाईटच्या मदतीने एक धाव चढवली जाईल. मात्र निश्चितच आमच्या ऑफिशियल पंच अनिल टेंबेसर यांचा इशारा येतोय, इट इज अ वाईट बॉल. आणि निश्चितच टोटलचा विचार केला तर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गावदेवी कानपोली टीम 30च्या ह्या आकड्यावरती. शेवटचा बॉल यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल. या ठिकाणी गोलंदाज पंकज कोपरकर कुठेतरी भरकटला. बॉलिंगच्या माध्यमातून बॅक टू बॅक त्याने 2 चेंडू वाईट फेकलेत. निश्चितच या षटकाचा विचार केला तर त्याच्या या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत वाईट आलेत. पायचा अद्याप 1 चेंडू शिल्लक आहेत आणि वारंवार तो वाईट चेंडू या ठिकाणी फेकी करतोय. 31 या आकड्यावरती गावदेवी कानपोली टीम खेळतीये आणि पायचा शेवटचा एक बॉल. एखादा मोठा फटका, एखादा मोठा स्ट्रोक या ठिकाणी जर आला तर निश्चितच 35-36च्या दरामध्ये संघ जाऊन पोहोचेल. मात्र पाहूयात. येस, डेफिनेटली बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि या ठिकाणी मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. निश्चितच जर विचार केला तर टोटल धावपटलावरती लागल्या 31-31. 2 विकेटच्या नुकसानावरती गावदेवी कानपोली टीम. आता निश्चितच येणारे 18 चेंडू आणि कंपल्सरी 32 धावेची गरज असेल. 32 रन्स. निश्चितच या ठिकाणी मात्र विजयासाठी 32 धावेची गरज पाहायचंय. या ठिकाणी धावसंख्या निश्चितच कन्वर्ट केली जाईल का की डिफेन्स करतायत गावदेवी कानपोली टीमचे गोलंदाज. तर
कानपुली टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट पेंदर संघ यांच्यामध्ये मॅच. पेंदर संघाने टॉस जिंकला आणि त्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण निवडलं होतं. आणि धावा जर विचार केला तर खर्च केल्या 31, आता बनवायचे आहेत येणारे 18 चेंडू आणि कंपल्सरी या ठिकाणी 32 धावा बनवायचे आहेत. 32 या ठिकाणी मात्र टार्गेट असेल. तर पाहूया बॉलिंग ट्रॅकवरती यावेळी गोलंदाज गावदेवी कानपुली टीमचा रोहन पाटील आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. ती म्हणजेच क्रिश कोपरकर आणि नितीन भोईर यावेळी मात्र बॅटिंग मार्कवरती पाहायचं आहे. स्ट्राईकला फलंदाज असेल नितीन भोईर, यावेळी मात्र ऑन स्ट्राईकला असेल. गोलंदाज तयार, 18 चेंडू बनवायचे आहेत, 32 धावा यावेळी. डेफिनेटली या ठिकाणी मात्र बॅट या ठिकाणी विकेटला ब्रश होती आणि चेंडू निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता निश्चितच जर विचार केला तर या ठिकाणी मात्र डॉट बॉलच्या सांगतेनंतर धावपटलावरचा विचार केला तर एक चेंडू निघून गेला. तर 17 चेंडू 32 ची गरज आहे. मात्र पाहूया गोलंदाज रोहन पाटील पुन्हा एकदा तयार. या ठिकाणी समोर डावखुऱ्याचा नितीन भोईर यावेळी मारा करतोय. एस डेफिनेटली या ठिकाणी पंच आमच्याकडे वळलेत. येस डेफिनेटली बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. पंच आमच्याकडे वळलेत. इट इज अ वाईट बॉल. तर यावेळी मात्र वाईटच्या मदतीने एक धाव अकाउंट वरती घेतली जाईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील या आपणास सांगण्याची गरज नाहीये. कृष्णा पाटील आपण देखील मात्र पाहूया या ठिकाणी 17 चेंडू 31 धावेंची गरज आता राहिली आहे. श्री गणेश मात्र जरूर झाला टीमचा पेंदर टीमचा दुसऱ्या चेंडूवरती. या ठिकाणी जर विचार केला तर ऑन स्कोरबोर्ड वरती जर विचार केला तर गोलंदाज रोहन पाटील पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी डॉट झाला. त्यानंतर दुसरा चेंडू वाईड आला होता. मात्र पाहायचं आहे यावेळी लॉफ केलाय. निश्चितच पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल धावा धावपटलावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. 2 चेंडू झाले समाप्त. रोहन पाटीलचे या ठिकाणी खूप सारं अपील केलं, मोठं अपील यावेळी मात्र आमच्या ऑफिशियल पंच अनिल टेंबे सर वल्लभ यांच्याकडे केलं होतं परंतु ते अपील फेटाळलं. अचूक डिसिजन दिला गेला. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच विलास पाटील सर मॅन फ्रॉम कानपोली यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका वारंवार पार पाडली जाते. अचूक पंचांची भूमिका. मात्र पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रोहन पाटील यावेळी उडवलाय. बॅट आणि बॉलचा परफेक्ट संबंध. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू थांबणार नाहीये, जातोय लॉंग स्टॉप. चेंडू सीमा रेषा पलीकडे येतोय. हा दमदार षटकार 7 धावेच्या मदतीनं या ठिकाणी पेंदर संघ जाऊन पोहोचला. टोटली 8 या आकड्यावरती. आता समीकरणामध्ये बदल घडला. टोटल समीकरणाचा विचार केला तर 15 बॉल आणि 24 धाव्यांची गरज आहे. बघायचं या ठिकाणी कानपोली की पेंदर, पेंदर की कानपोली. एक बिग फाईट आणि बिग बॅटल या ठिकाणी मात्र रंगत असताना गोलंदाज रोहन पाटील वरती प्रत्याला चढवलाय. चेंडू समाप्त झालेत. रोहन पाटीलचे 3 आणि धावा खर्च केल्या रोहन पाटील आतापर्यंत टोटली 8 धावा. गोलंदाज एस डेफिनेटली यावेळी मात्र खोलबट टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. सिंगल वरतीच समाधान यावेळी मात्र मानावं लागतं फलंदाज या ठिकाणी क्रिश कोपरकरला. आणि या ठिकाणी मात्र सिंगलच्या मदतीने टोटल संघ जाऊन पोहोचला टोटली 9 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. निश्चितच गावदेवी कानपोली टीमचा विचार केला तर धावा बनवल्या 31-32 धाव्यांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं. आणि समीकरणाचा विचार केला आता 14 चेंडू 23 धाव्यांची गरज आहे. यावेळी मात्र चेंडू निघून चालला. जरूर मात्र खूप सारं वेग या चेंडूवरती. त्यानंतर मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि चेंडू सरळ यावेळी मात्र यष्टिरक्षकांकडे जाऊन पडतोय. निश्चितच जर विचार केला तर डॉट बॉलची सांगता आली. शेवटचा एक बॉल शिल्लक का 5 चेंडूचा खेळ समाप्त झाले. सफलता गोलंदाजाला मिळाली नाहीये परंतु निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर 9 धावा धावपटलावरती आल्यात.
यावेळी मात्र पाहायचं येस डेफिनेटली शेवटचा बॉल देखील लाऊड अपील, परंतु या ठिकाणं स्क्वेअर लेग पंचांचं बोट आकाशाकडे आणि बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाला नितीन भोईर. यावेळी मात्र हा पहिला दे धक्का निश्चितच पेंदर टीमला लागत असताना तर निश्चितच खानाव टीमचा कर्णधार आपण या व्यासपीठावरती टॉस केला जाईल. जो संघ आता या ठिकाणी जिंकेल तो आपल्या अगेन्स्ट या ठिकाणी खेळताना दिसेल. या टॉस साठी खानाव टीम आपण मात्र येऊन थांबायचं. मॅचकडे जाऊयात. पहिलं षटक समाप्त झालं रोहन पाटीलचं आणि रोहन पाटीलच्या षटकाच्या अखेरीस जर धावेचा विचार केला तर या ठिकाणी मात्र धावा धावपटलावरती लागल्या. टोटली निश्चितच 9 गड्यांचा मोबदला मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. एक गडी बाद झाला बॅटचे लिडिंग एज आणि या ठिकाणी मात्र निश्चितच आमचे मित्र अजित पाटील या ठिकाणी पाहूया स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आहेत, परंतु डेफिनेटली रनआउटचा खतरा. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. नौका फलंदाज यावेळी मात्र प्रथम बॅक टू द डगआउट. दुसरा गडी बाद होतोय. या ठिकाणी गोलंदाजचा विचार केला तर करण पाटील यावेळी मात्र निश्चितच या गोलंदाजाला मी गोलंदाजी करत असताना पाहिलं होतं रतन बॉल ट्रॉफी मध्ये आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली या गोलंदाजानं आणि त्या ठिकाणी निश्चितच सामना फिनिश केला होता. एक चेंडू 4 धावेची गरज असताना मात्र त्या ठिकाणी म्हटलं जातं ना दोन्ही संघाच्या फासल्या फासफूस तसा विषय झाला होता त्या मैदानावरती. तेव्हा देखील त्यांनी धाडस केलं चेंडू फेकायचं आणि या ठिकाणी मात्र सामना जिंकला होता. मात्र पाहूयात समोर यावेळी पेंदर असेल. अद्यापही पेंदर संघामध्ये खूप सारी क्षमता आहे. समोर खेळतोय यावेळी क्रिश कोपरकर गोलंदाज तयार. यस डेफिनेटली बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. वेग भन्नाट वेग यावेळी मात्र गोलंदाज धारण करतोय आणि या ठिकाणी मात्र डॉट बॉलची निश्चित सांगता झाली आहे. नॉन स्ट्राईक अँड फलंदाज यावेळी मात्र नौका आलाय पंकज कोपरकर. यावेळी इनाईट नंबरचा विचार केला तर 4 वरती इन झाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. तर पायसे या ठिकाणी मात्र मॅचचा विचार केला तर ह्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. जबरदस्त क्रिश कोपरकरच्या बॅटमधनं टोटल धावपटलावर जाऊन पोहोचल्या. 14 समीकरण उरलं ते म्हणजे आता उर्वरित 9 बॉल आणि टोटली 18 धावेचं. प्रत्येक चेंडूवरती 2.00 ची सरासरी राखायची. या ठिकाणी मात्र यस डेफिनेटली लाईन सुरेख पकडली आहे करण पाटीलला आणि डॉट बॉलची सांगता झाली आहे. इथे कुठेतरी निश्चितच मागच्या चेंडूवरती चुकी केली त्यानंतर मात्र या ठिकाणी वेगवान गोलंदाजी करतोय. पाहूया आतापर्यंत चेंडू समाप्त झाले 4 म्हणजे आता 8 चेंडू 18 धावा. निश्चितच समीकरणामध्ये बदल वारंवार घडतोय. यस डेफिनेटली चेंडू बॉडीवरती आदळतोय आणि या ठिकाणी मात्र 22च्या स्वरूपात लेग 22च्या स्वरूपात मात्र ही धाव या ठिकाणी मात्र स्वीकारली जाईल. टोटलचा विचार केला तर धावपटावर धावसंख्या लागली आहे ती म्हणजेच निश्चितच पेंदर संघ आतापर्यंत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 ह्या आकड्यावरती आणि शिल्लक राहत आता समीकरण 7 बॉल आणि या ठिकाणी 17 धावेंचं समीकरण असेल. समोर फलंदाज यावेळी पंकज कोपरकर. यस डेफिनेटली यावेळी मात्र लाईन भरकटली आणि करण पाटील यावेळी मात्र हा वाईट चेंडू फेकतोय. वाईटच्या मदतीनं संघ मात्र पुढे सर्कल जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती म्हणजे अर्धा पल्ला गाठलाय या ठिकाणी 16चा. आता अद्यापही 7 चेंडू आणि कंपल्सरी या ठिकाणी मात्र बनवायचे आहेत 16 धावा. या ठिकाणी दुसरं षटक प्रगती पथावर असताना पाहायचं गोलंदाज करण पाटील. या ठिकाणी एखादा मोठा फटका येईल का? निश्चितच पंकज कोपरकरच्या बॅट मध्ये पाहायचं या चेंडूवरती काय घडतंय. एस डेफिनेटली लॉफ केलंय बराच काल हवेत
त्या ठिकाणी मात्र आहेत रोहित पाटील कोणतीही चुकी करणार नाही आणि पंकज कोपरकरला परतावा लागेल. या ठिकाणी पेंदर टीमला लागत असताना हा आतापर्यंत तब्बल तिसरा झटका आणि या ठिकाणी आता समीकरण उरलं ते म्हणजे येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी बनवायचे 16 धावा. तर निश्चितच जर सेकंड मॅच असेल खानावळ संघ या आपण टॉससाठी यानंतर जो संघ जिंकेल तो आपल्याला फाईट करेल. कानपोले असो किंवा पेंदर असो दोन्हीपैकी जो संघ जिंकेल त्या ठिकाणी आपणास फाईट करेल. आता समीकरण उरलं ते म्हणजे 6 चेंडू कंपल्सरी या ठिकाणी 16 धावेची गरज आहे. पाहायचं आहे यावेळी मात्र गोलंदाजाची नियुक्ती केली जाईल. गोलंदाज यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती येईल. गावदेवी कानपोले टीमचा हा तिसरा ट्रम्प कार्ड राहुल मते आणि मैदानाचा विचार केला तर खेळपट्टीवरती क्रिश कोपरकर आणि नॉन स्ट्राइक अँड फलंदाज नौका असेल इनायट नंबर 5 वरती विपुल भोईर. सहा चेंडू 16 धावा. डेफिनेटली फक्त यावेळी मात्र जर विचार केला तर सन्मान दिलाय चेंडूला. पहिलाच बॉल क्रिश कोपरकरच्या बॅट मध्ये मात्र सन्मानजनक कामगिरी झाली आहे. निश्चितच या ठिकाणी पाहूयात आता 5 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. पाहायचं या ठिकाणी मात्र या ठिकाणी जर विचार केला ना तर कोणता संघ निश्चितच खानावळ टीमला फाईट करेल हे मात्र समजेल. बघायचं आहे 5 चेंडू 15 धावेची गरज. गोलंदाज राहुल मते यावेळी पाहायला मिळतोय. यस डेफिनेटली नो बॉल ओ स्टेप या ठिकाणी आपण पाहिल्यात. गोलंदाजाचा जर विचार केला तर ओ स्टेपच्या माध्यमातून 9 चेंडू या ठिकाणी फेकी केलाय आणि त्यानंतर मात्र आमचे मेन पंच विलास पाटील सर मॅन फ्रॉम कानपोल यांचा मात्र अचूक डिसिजन नो बॉल आणि दुसऱ्या चेंडूवरती दंडित करण्यात येईल. फ्री हिट देखील असेल. मात्र पाहू या ठिकाणी या फ्री हिटचा फायदा उचलेल का हा समोरचा फलंदाज विपुल भोईर. येस डेफिनेटली यावेळी मात्र वाईट बॉल. वाईटच्या मदतीनं यावेळी सिंगल अकाउंटवर चढवली जाईल. टोटलचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच यावेळी 19 या आकड्यावरती आणि अद्यापही फ्री हिट कंटिन्यू असेल. ज्यावेळी मात्र पाहायचं वाईट चेंडू फेकला त्यानंतर नो चेंडू फेकला त्यानंतर वाईट चेंडू फेकला. मात्र पाहूया कंटिन्यू फ्री हिट असेल. येस डेफिनेटली पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न केला विपुल भोईरनं. त्या ठिकाणी मात्र तू मॅच चुकीचं थ्रो चुकीचं कलेक्शन त्या ठिकाणी झालं आणि सिंगल वरती प्राधान्य दिलं ते म्हणजे फलंदाज विपुल भोईरनं. या ठिकाणी मात्र सिंगलच्या मदतीनं पेंदर टीम जाऊन पोहोचली टोटली 20 या आकड्यावरती. आता गरज ती म्हणजे 4 चेंडू 12 धावा म्हणजे 2 मोठे स्ट्रोक या ठिकाणी मात्र मारावे लागतील. 4 चेंडू 12 धावा. पाहायचंय कोणता संघ या ठिकाणी खानावळ टीमला फाईट करेल. एका बाजूने गावदेवी कानपोली टीम दुसऱ्या बाजूला पेंदर संघ. निश्चितच बिग फाईट मॅच. यस डेफिनेटली लॉफ केलाय बरेच काल चेंडू हवेत परंतु रोहित पाटील चुकी करणार नाहीये आणि जर विचार केला तर फलंदाज क्रिश कोपरकरच्या पारीचा अंत आणि या ठिकाणी मात्र जबरदस्त मोठी सफलता गोलंदाज राहुल मतेला मिळते. या ठिकाणी मात्र धावेचा विचार केला तर धावा धावपटावरती थांबून राहिल्यात त्या म्हणजे टोटली या ठिकाणी 20 या आकड्यावरती. आता समीकरण उरलं ते म्हणजे येणारे 3 चेंडू आणि कंपल्सरी बनवायचे आहेत त्या म्हणजेच 12 धावा म्हणजे अद्याप मॅच बॅलन्स आहे. बॅक टू बॅक 2 छक्के या ठिकाणी मारावे लागतील जडावे लागतील. मात्र पाहू या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय. मॅच आतापर्यंत शेवटच्या स्टेपवरती आली आहे. गोलंदाजीचं वर्चस्व दिसेल की फलंदाजीचं वर्चस्व या ठिकाणी पेंदर संघाकडनं मात्र पाहायचं आहे. यावेळी मात्र पाहूया 3 चेंडू 12 ची गरज आणि नौका फलंदाज मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये महेश यावेळी मात्र आला. राहुल मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती.
येस डेफिनेटली सरळ बॅटनं बी शेप मध्ये लॉंग ऑफ रिजन मधून शतरक्षक आलेत. सरळ बॅटनं फेस कोला सिंगल मिळाली, दुसरीला प्राधान्य नाहीये. त्या ठिकाणी मात्र अडवलं जातं आणि फक्त सिंगल आली आहे. आता 2 चेंडू 11 म्हणजे 2 मोठे फटके या ठिकाणी मारावे लागतील. पाहायचंय कालची मॅच झाली होती या ठिकाणी मात्र कलुज टीमला कुठेतरी निश्चितच नशिबानं साथ दिली होती. शेवटच्या बॉलवरती चौकार केला होता आणि चापेवाडी संघ परास्त झाले होते. यावेळी मात्र पाहूयात डेफिनेटली डॉट बॉलची सांगता या चेंडूवरती. आता समीकरण 1 चेंडू 11 राहिली फक्त औपचारिकता. एखादा 9 चेंडू आला फुल रनचा त्याच्यावरती जर छक्का झडला तर मात्र कुठेतरी या ठिकाणी कामगिरी चांगली होऊ शकते. मात्र पाहायचंय 1 चेंडू 11 औपचारिकता शिल्लक राहिली आहे मॅच मध्ये जरूर आणि सामना ठिकाणी फिनिश झालाय. आता खानाव टीमला फाईट करेल गावदेवी कानपोली टीम. तर निश्चितच यायचंय खानाव संघ आपण टॉस साठी आणि या ठिकाणी मॅच जिंकली गावदेवी कानपोली टीम. व्हेरी विश ऑल द बेस्ट कानपोली टीम अँड व्हेरी हार्ड लक. इथनं मात्र पेंदर संघ